शिवसेना पक्षाचं पहिलं राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापूरमध्ये होणार आहे। उद्यापासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये याचं उद्घाटन होऊन पुढचे 2 दिवस सगळ्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे। कशा पद्धतीने या अधिवेशनाची तयारी केलेली आहे, कोणकोणते मुद्दे या ठिकाणी चर्चेले जाणार आहेत ते आपण जाणून घेऊयात। सर, मला सांगा की अधिवेशन होते, पहिलं अधिवेशन कोल्हापूरमध्ये होते, कशा पद्धतीने तयारी केलेली आहे? राष्ट्रातून येणाऱ्या तमाम लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी कोल्हापुरातील एक आणि एक शिवसैनिक तयारीला लागलेला आहे। आपण जर पाहिलं तर शिवसेनेच्या इतिहासामधलं संपूर्ण यशस्वी होणारं अधिवेशन म्हणून याकडे पाहिलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीने आमची तयारी सुरू आहे। या अधिवेशनामध्ये निवडणुकीविषयी, त्याचबरोबर शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याविषयी, त्याचबरोबर पक्षवाढीविषयी या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये 3 सेशनमध्ये अधिवेशन होईल आणि त्याचबरोबर मग सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची गांधी मैदान येथे भव्य जाहीर सभा देखील आहे। एकंदरीत जर पाहिलं तर राष्ट्रातून आलेल्या शिवसैनिकांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी, लोकप्रतिनिधींसाठी हे अधिवेशन एक देणगी ठरलं असं म्हणलं तर मला चुकीचं वाटत नाही। कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं अधिवेशन आहे, त्यामुळे फक्त शिवसैनिकांचं नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की ज्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही काही वेगळी भूमिका घेतली त्यावेळी विरोधक टीका करत होते, पण सन्माननीय मुख्यमंत्री मोदी आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम जनतेला जो काही न्याय दिलेला आहे आणि त्यानंतर जर एकंदरीत परिस्थिती पाहिली तर आज राज्यामध्ये पूर्णतः कोण असावं तर राज्याचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असावे अशा प्रकारचं एक वेव या राज्यामध्ये आलेली आहे आणि त्यामुळं मतदाराने आता ठरवलेलं आहे, सर्वसामान्यांनी आता ठरवलेलं आहे की महाराष्ट्राच्या हिताचा नेता आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे। कारण सत्तेवर आल्यानंतर खऱ्या अर्थानं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रात एवढा विकास झाला नाही तेवढा विकास सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी करून दिलेला आहे। विविध योजना आणल्या, महिलांसाठी आणल्या, कर्मचाऱ्यांसाठी आणल्या, उद्योगधंद्यांसाठी आणल्या, व्यापाऱ्यांसाठी आणल्या, बिल्डर्ससाठी आणल्या, म्हणजे सर्वांना समान न्याय देण्याचं त्यांनी काम केलं आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर 2 दिवसापूर्वी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून जी पूर परिस्थिती 2019 आणि 21ला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झाली होती, ती पूरपरिस्थिती परत निर्माण होऊ नये, या जिल्ह्यातील नागरिकांचं नुकसान होऊ नये, कारण त्यावेळेला 4,500 कोटी रुपये गाड्या वाहून गेल्या, घरं पडली, शेती वाहून गेली, जनावरं गेली वाहून, जनावरं मयत पावली, एवढं मोठं नुकसान झालं होतं, ते परत होऊ नये यासाठी 4,000 कोटी रुपये मंजूर करून घेतले। यासह जे प्रमुख प्रश्न आहेत ते सर्वच प्रश्न सन्माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी मग त्या विकास कामाचे असतील, सामाजिक असतील, सर्व सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेनं आता ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री पदावर असले पाहिजेत। एकनाथ शिंदे मंत्री असताना किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापूरवर त्यांचं विशेष प्रेम राहिलेलं आहे आणि म्हणूनच पहिलं अधिवेशन कोल्हापूरमध्ये म्हणायचं का? नाही, निश्चितपणे ज्यावेळेला पहिल्यांदा त्यांनी 2019 साली नगरविकास पदाची शपथ घेतली, परत एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यांनी पहिल्यांदा आई अंबाबाईच्या दर्शनानं या आपल्या कामाची सुरुवात केलेली आहे आणि म्हणून कोल्हापूरवर विशेष प्रेम असल्यामुळंच आज 4,000 कोटी रुपये ते देत आहेत। त्याचबरोबर अमृत 2साठी 300 कोटी रुपये दिले आहेत, फुटबॉल आंतरराष्ट्रीय दर्जाची फुटबॉल अकॅडमी या ठिकाणी करत आहेत, 300 कोटी रुपये देत आहेत, कन्व्हेन्शन सेंटरसाठी 243 कोटी दिले आहेत, नुकतेच आता 100 कोटीचे रस्ते सुरू झालेले आहेत, रंकाळ्यासाठी पैसे दिलेले आहेत, पंचगंगा घाटासाठी पैसे दिलेले आहेत, विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी दिलेला आहे। एकूण जर बघितलं तर हे 2 दिवसाचं अधिवेशन हे पक्ष बांधणीसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे। किती पक्ष बांधणी याच्यामध्ये मजबूत होईल? माझं असं मत आहे की हे होत असलेलं राष्ट्रीय अधिवेशन शिवसेनेच्या इतिहासामध्ये अत्यंत भव्य आणि पहिल्यांदा असं होतं आहे आणि त्यामुळं संपूर्ण राष्ट्रातून येत असणारे शिवसेनेचे नेते, उपनेते, संपूर्ण पदाधिकारी, खासदार, आमदार, मंत्री महोदय आणि शिवसैनिक यांच्या दृष्टीने एक मोठी पर्वणी असणार आहे। तर आपण बघितलं की या ठिकाणी शिवसेनेचं सगळ्यात मोठं अधिवेशन हे कोल्हापूरमध्ये होणार आहे आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहतील असा दावा देखील राजेश क्षीरसागर यांनी केला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।